नमस्कार मंडळी, मी सचिन आणि आपलं स्वागत आहे या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्याच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूड अँड चेअर्स मराठी. मित्रांनो, व्हिडिओ करण्याचा मागचा उद्देश इतकाच आहे. अनेक व्हिडिओ टाकले, कुकिंगचे टाकले, गरीब शेतकऱ्याचे टाकले, कर्ज बाजारी शेतकऱ्याचे टाकले. मला असं वाटलं, जो माझ्यावरती प्रेम करणाऱ्या ज्या लोकांनी मला गेल्या काही दिवसामध्ये जो सपोर्ट दिला आहे, त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मी सदैव आपला ऋणी राहील. प्लीज चॅनलसोबत असंच प्रेम शेवटपर्यंत, जोपर्यंत माझ्या जीव आहे तोपर्यंत असं एक प्रेम मला मिळत राहील, एक अपेक्षा बाळगतो. आणि मित्रांनो, शेतातून आत्ताच आलो आहे. पाऊस चालू आहे. गुडघ्या इतका चिखल होतो मित्रांनो. पाय मग ती चप्पल त्या चिखलात जाते. लय ताण होत असते. त्यामुळं त्या ताणाच्या याने लवकर निघावं लागतं. पक्षाला जसं कळतं पाऊस येणार आहे, तसं आम्हालासुद्धा कळतं की पाऊस येणार आहे. मी घरी आलो आणि पाऊस सुरू झाला. आधीच मातीच्या वासावर लगेच कळतं पावसाचं काय विषय आहे. मित्रांनो, व्हिडिओ करण्याच्या मागचं एकच आहे, अनेक असे प्रॉब्लेम शेतकऱ्याचे ते तुमच्यापर्यंत येत जातील. आमच्या संस्कृतीबद्दलच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत जातील. मराठी संस्कृती, जे सणा वगैरे जे आपण सण बनवतो, त्या गोष्टी, ज्या जेवणाच्या गोष्टी आहेत, प्रत्येक सणाबद्दल ज्या वेगवेगळं जेवण असतं, त्या जेवणाच्या गोष्टी, त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत येत जातील. एक गोष्ट निश्चित सांगतो मित्रांनो, चॅनल बनवण्याचं मागचं एकच कारण आहे, मराठी संस्कृती जपावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली संस्कृती शेवटपर्यंत राहावा. अनेक लोक शेती विकत आहेत, शेती विकून मुंबई चालले आहेत, पुणे चालले आहेत, कवडी मोलच्या भावात शेती विकत आहेत. त्यांनासुद्धा जर ते व्हिडिओ बघत असतील, त्यांनासुद्धा हात जोडून विनंती आहे, मित्रांनो, शेती विकू नका, शेती राखायची असते. माझीसुद्धा इच्छा आहे, मी मुंबईत राहावं, पुण्यात राहावं, अनेक गोष्टी आहेत, अनेक करावं. पण नाही मित्रांनो, माझ्यासारख्या 1000 लोकांनी जर शेती सोडली तर 1000 एकर जमीन कोरडी होईल. आणि 1000 एकर जमीनमध्ये जी ताकद आहे, अख्खा तालुका त्याच्यावरती राहू शकतो जिवंत, ही ताकद त्या 1000 एकर जमीन येते. मित्रांनो, माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, शेती विकू नका, शेती करा, आणि त्या शेती करायला द्या, पण शेती विकू नका. मित्रांनो, मराठी माणसावर भरपूर अन्याय अत्याचार चालू झालेला आहे. खेड्यापाड्यामध्ये जर ही परिस्थिती असेल, तर तालुका लेवलला किती परिस्थिती असेल तुम्ही विचार करा. जिल्हा लेवलला किती परिस्थिती खराब असेल तुम्ही विचार करा. बाहेरचे लोंढे येत आहेत, जमिनीवर कब्जा करत आहेत, आणि मराठी माणसाला कवडीमोल भावात जमीन विकत घेत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो, खेड्यापाड्यातल्या तालुका लेवल, मराठवाडा, विदर्भ, कोकण, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतील. त्यामुळे चॅनलसोबत जोडत राहा. आपली सर्वांची रजा घेतो.